नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. आपल्यासोबत आहेत कृषीप्रधान टीव्हीच्या वृत्त निवेदिका रंजना बिडकर. यांच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. या कार्यक्रमानिमित्त एका आगळ्यावेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी सादर करण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या घरी दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये साजरा होणाऱ्या पोंगल या सणाचं दृश्य इथे बनवलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांना विचारूया की त्यांना ही कल्पना कशी सुचली आणि या कल्पनेतून त्यांना लोकांना काय संदेश द्यायचा. दरवर्षीच आम्ही नवीन म्हणजे सगळीकडेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. मागल्या वर्षी आम्ही पंजाब दाखवलं होतं, म्हणून यावर्षी आम्ही विचार केला की आपण पोंगल दाखवायचं आहे. आम्हाला त्या थीममधनं आम्हाला पोंगल दाखवायचं आहे. आणि याच्या मागचा उद्देश असा की जे सगळ्या मुलांना, छोट्यांना आणि सगळ्यांना की वेगवेगळ्या भागामध्ये कशा प्रकारे ते संक्रांतीचा सण वेगवेगळ्या कशा प्रकारे साजरा करतात हे आम्हाला त्यांना दाखवायचं असतं. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही पंजाब दाखवलं आणि पूर्ण पंजाबची जी लोढी असते ती कशी करतात ते दाखवलं. आणि यावेळेस आम्ही पोंगल ही थीम पकडली. दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम करतो. वेगवेगळे प्रांत दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो घरामध्ये. आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी महिला पण खूप उत्साहाने येतात की हिच्याकडे दरवर्षी काहीतरी नवीन बघायला मिळतं. आणि बऱ्याचशा इथे ज्या वस्तू आम्ही वापरलेल्या वेस्टमधून बेस्ट काय बनवला जातो त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे दाखवल्या. न्यूजपेपरपासून आरतीचे ताट आणि स्पूनपासून आमच्या टोपल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे दाखवलेलं आहे की वेस्टमधनं बेस्ट पण बरंच काही बनवू शकतं. आपल्यासोबत आहे प्रांजली बिडकर. ती स्पेशली हा प्रोग्राम पाहायसाठी व यामध्ये सहभागी होण्याकरिता मुंबईहून येथे आली आहे. तर तिला कसं वाटतंय या प्रसंगी आणि तिचा नेमका उद्देश काय होता इथे येण्याचा हे तिच्याकडून जाणून घेऊ. मी एज्युकेशनसाठी मुंबईला राहते, पण मी ऑल द वे फ्रॉम मुंबई इकडे आली स्पेशली फेस्टिवलसाठी. ॲक्च्युली जनरली मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, पण मम्मी दरवर्षी काही ना काही नवीन असते तिचं, म्हणून ते पाहायसाठी मी आली इथे. बाकी सक्सेसफुल झालं आहे आणि मी पण जेवढं होऊ शकलो कॉन्ट्रीब्युशन केलं. माझी मोठी दरवर्षी काही ना काही हळदी कुंकूला नवीन उपक्रम करत राहते. त्यातून काही ना काही नवीन संदेश द्यायचाच असतो त्यांना. यावर्षी पण त्यांनी पोंगल हे तामिळनाडूमधलं केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्ण शेतीविषयी वगैरे पण सांगितलेलं आहे. आणि त्या दरवर्षी नवीन करतात, त्याच्यामुळे इंटरेस्ट पण येतो करायला. आणि त्यांच्या या कल्पना बघून पण म्हणजे खूप चांगलं वाटते. आणि नवीन पिढीसाठी तर हे खूप जास्त चांगलं आहे. हिमालय पर्वतावर उगवली कलिका, सती श्रावणचं नाव घेते, मी आहे जगतापांची बालिका. आज या ठिकाणी रंजना बिडकर यांच्याकडे हळदी कुंकाच्या निमित्ताने हा जो भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविण्याचा अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला आहे. रंजना बिडकर यांच्या सहकार्याने आणि आमच्या कॉलनीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. आणि छान असा हा उपक्रम रंजना बिडकर यांच्याकडून राबवला जात आहे. प्रत्येकाने जर असा उपक्रम राबवला तर जे लोक दुसऱ्या राज्यामध्ये असे त्यांचे सण पाहायला जाऊ शकत नाही किंवा ज्यांना माहिती नसते त्यांना माहिती देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. फार छान कार्यक्रम इथे आज साजरा करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रुतिका गावंडेसह मी ऐश्वर्या सुनाडे, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.